भावकी काढून अजित पवार यांना रोहित पवार यांनी डिवचलं. अजितदादा आणि रोहित पवार यांच्यात शाब्दिक चकमक. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भावकी काढून काका अजित पवार यांना डिवचल्यानंतर अजित पवार यांनीही भावकीमुळे तो आमदार झालास असं म्हणत पलटवार केला आहे. रोहित पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार इस्लामपूरमधील महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील विधी महाविद्यालय, श्रीमती सरोज नारायण पाटील माई मानसशास्त्र संशोधन केंद्र आणि प्राध्यापक डॉक्टर एन.डी. पाटील बहुउद्देशीय सभागृहाचा उद्घाटन सोहळ्यासाठी एकत्र आले होते. यावेळी चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. रोहित पवार यांनी अजित पवारांवर फटकेबाजी केल्यानंतर जयंत पाटील यांनी वाळवा तालुका सहजासहजी वाकत नाही असं म्हणत अजितदादांना अप्रत्यक्ष चिमटे काढले. त्यामुळे चांगलीच शाब्दिक फटकेबाजी रंगली. कार्यक्रमात भाषण करताना आमदार रोहित पवार यांनी अजित पवार यांच्याबद्दलचा एक किस्सा सांगत सुरुवातीला त्यांनी चिमटा काढला. काही वर्षापूर्वी आम्ही एकत्र पक्षात असताना मी अधिवेशनात भाषण करताना कसा उभा राहतो, माझ्या शर्टाची बटणं कशी असतात याकडे अजित पवारांचं लक्ष असायचं. आता ते गावकीचा विचार करतात, भावकीला कुठेतरी विसरलेत, असं रोहित पवार म्हणाले होते. खरं तर एक किस्सा सांगतो. अधिवेशनामध्ये काही वर्षांपूर्वी मी भाषण केलं. अनेक लोकांनी सांगितलं चांगलं भाषण झालं, चांगलं भाषण झालं. मग मला दादांचा फोन आला, अजित दादांचा फोन आला. त्यावेळेस आम्ही एकत्रित होतो पार्टी म्हणून. आणि मग त्यांनी मला घरी बोलवून घेतलं. माझी अपेक्षा होती की त्यांनी सांगावं की भाषण चांगलं झालं, अजून चांगलं कर. त्यांनी सांगितलं की भाषण चांगलं झालं, पण एक गोष्ट महत्वाची तुला सांगतो. म्हणलं काय? अरे भाषण देत असताना, अधिवेशनामध्ये बोलत असताना तुझ्यावर कॅमेरा असतो, जरा बटणं बिटणं जरा वरपर्यंत लावत जा. म्हणजे एवढं बारकाईने लक्ष त्या काळामध्ये माझ्यावर होतं. आता ते गावकीचा विचार करतात, पण भावकीला कुठेतरी विसरलेले आहेत. अर्थमंत्री आहेत, कुठेतरी निधीच्या बाबतीत त्यांनी तिथं विचार करावा अशी मी विनंती करतो. काही जण पहिल्या टर्मलाच त्यांना वाटतं की मी मोठा झालो पाहिजे, मी भाषण केलं पाहिजे. त्याच्यात आता मी आता माझ्या पक्षाचं काम करतोय, जयंतराव त्यांच्या पक्षाचं काम करतोय, पण माझ्या पक्षात कुणी काय करावं हे दुसरेच सल्ले द्यायला लागले. मला तर काही कळतच नाही काहींच. अरे तुमचं तुम्ही बघा ना, आमचं आम्ही बघू ना, काय करायचं आणि काय नाही करायचं. मगाशी बोलत असताना काहींनी सांगितलं की दादा गावकीकडे लक्ष आहे, भावकीकडे पण लक्ष द्या. भावकीकडे लक्ष दिलं म्हणूनच तू आमदार झालास. जरा जयंतराव त्याला विचारा किती मतं पडली, पोस्टल बॅलेट मध्ये आलाय आपण. त्याच्यामुळं माझ्या कुणीच माती लागू नका. तुम्ही तुमचं काम करा, मी तुम्हाला एक अक्षर बोलणार नाही. मी जयंतराव ज्यावेळेस पासून मी आमच्या महायुतीमध्ये आहे, मी कधी तुमच्या कुणावर टीका टापणी केली? काय कारण आहे? तुम्ही तुमच्या विचाराने चाललं, मी माझ्या विचाराने चाललो. आणि शेवटी आपल्याला साध्य काय करायचंय? महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास, शिवशाहू फुले आंबेडकरांची विचारधारा, ह्याच्यामध्ये आम्ही कुठं कॉम्प्रोमाइज करतच नाही. आणि त्यामुळे मला तर मगाशी ह्यांची सगळ्यांची भाषणं झाली तसं तसं माझं संकट चाललेलं होतं. आणि जयंतराव गेले. मला वाटलं की मला एकाने सांगितलं, रोहितने सांगितलं, जयंत पाटलांचं 12 वाजता काय हेलिकॉप्टर आहे आणि मला त्या हेलिकॉप्टर मधनं जायचं. अरे म्हणलं, माझं भाषण ऐकायला नेमकी ही दोघं नाहीयेत. आणि मी तर हे सगळं ठरवलेलं होतं, ही बोलून मात्र गेली. त्याच्यामुळं पण ती आली. शेवटी माझं नशीब फार चांगलं आहे, कसं का होईना ते पुन्हा जुळूनच येत आहे. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सनवार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.